तुम्ही थोडाही रिस्पॉन्स देत नव्हते. खरं तर मी 5-6 कविता आणल्या होत्या, पण म्हटलं तुमचा मूड बघूनच सादर करावं. तर रिस्पॉन्स देत नाहीत म्हणून जरा रोमॅन्टिक टाईप कविता घेतो की जर प्रेम केल्याने अब्रू धोक्यात येते, मग प्रेम करण्याची लहर का डोक्यात येते. जर प्रेम केल्याने अब्रू धोक्यात येते, मग प्रेम करण्याची लहर का डोक्यात येते. वासना आणि अंग यांचा मेळ होतो, एकांती प्रणय क्रीडा नात्यात येते. होते उघड जेव्हा नाते दोघांचे, प्रियकर आणि प्रियसी गोत्यात येते. होते उघड जेव्हा नाते दोघांचे, प्रियकर आणि प्रियसी गोत्यात येते. आटत नाही शेवटीही समुद्र नात्याचा, आटत नाही शेवटीही समुद्र नात्याचा. कोरडी हवाही पाण्यात येते. आणि नाते तोडल्यानेही नाव पुसले जात नाही, सारखी तीच चर्चा समाजात येते. करणे विवाह सुद्धा त्यांना जमत नाही, लागणार का मला. करणे विवाह सुद्धा त्यांना जमत नाही, होऊन विषारी आडवी जाते येते. होऊन विषारी आडवी जाते येते. आणि असा हिंदी शेर लिहिला होता की मेरे घर की दीवार पर तेरा नाम क्यों है, सोच रहा हूँ यहाँ हर आशिक बदनाम क्यों है. मेरे घर की दीवार पर तेरा नाम क्यों है, सोच रहा हूँ यहाँ हर आशिक बदनाम क्यों है. यूं तो सब करते हैं अपने वक्त पर मोहब्बत, लेकिन बारी हमारी आई तो बवाल क्यों है. बारी हमारी आई तो बवाल क्यों है. आणि गुरु आला वेळा त्याच्यामुळं अजून एक कविता. परडलं पाहिजे ना पाण्यात वाचायचं बिल की खोटी काळजी करणारी माणसे, खोटी काळजी करणारी माणसे जवळचीच होती वैरी माणसे. सांग दादा, जवळचीच होती वैरी माणसे. सापाने करावी आत्महत्या ऐकून एवढी भेटली विषारी माणसे. आणि वाटला होता कोरोना भयंकर, त्यापेक्षाही महामारी माणसे. त्यापेक्षाही महामारी माणसे. बदला मी घेणार नव्हतो पण बदलायला लावणारी माणसे. आणि मला भेटली तशी भेटू नये, वळणाला लावणारी माणसे. आरशाला आनंद आता होत नाही, आरशाला आनंद आता होत नाही, कुठे गेली त्याला भावणारी माणसे. किती भेटली आजवर, किती भेटली आजवर बुद्धिहीन, फक्त मीच शहाणा म्हणणारी माणसे. धन्यवाद.